नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स पार्ट 1 मधून चॅप्टर नंबर 8 मेटॅलर्जी या लेसनवरचे इम्पॉर्टंट पॉईंट्स, रिड्यूस्ड पोर्शन तसंच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. व्हिडिओच्या एंडिंगला बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. आणि फर्स्ट 7 चॅप्टर्सवरचे व्हिडिओज बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेल्या आहेत, ते पण नक्की बघून घ्या. आता मेटॅलर्जी चॅप्टर पेज नंबर 93 बघा. थिंक अबाउट इट आणि लास्ट 2 पॅरेग्राफ्स फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स आर रिड्यूस्ड. त्यानंतर पेज नंबर 94वर डू यू नो बॉक्स कॅन्सल केलं आहे. या पेजवर बघा रिॲक्शन ऑफ मेटल्स पॉईंट इम्पॉर्टंट आहे. जेवढे टेक्स्टबुकमध्ये रिॲक्शन्स दिले आहेत ते नीट लर्न करा, टेक्स्टबुकच्या बाहेर येणार नाही. पेज नंबर 95वर बघा फर्स्ट 4 लाईन्स रिड्यूस केले आहेत. बाकी जेवढे रिॲक्शन्स दिले आहेत ते लर्न करा. पेज नंबर 96 ट्राय दिस पॉईंट बघा, कंप्लीट ॲक्टिव्हिटी रिड्यूस केली आहे. या पेजवर रिॲक्शन्स करा आणि रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हा पॉईंट नीट करायचा प्रिपेअर. देन 3 पॉईंट्स दिले आहेत बघा, हायली रिॲक्टिव्ह मेटल्स, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स अँड लेस रिॲक्टिव्ह मेटल्स कोणते आहेत ते रीड करून ठेवा. त्यानंतर रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ ऑक्सिजन, रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ वॉटर, रिॲक्शन ऑफ डायल्यूट ॲसिड्स विथ नॉन मेटल्स अँड रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ हायड्रोजन रीड करा. नेक्स्ट पेज नंबर 99 मेटॅलर्जीची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ऑकरन्स ऑफ मेटल्समधून बघा फर्स्ट टर्म एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकते, ती म्हणजे मिनरल्स. पेज नंबर 100 फर्स्ट पॅरेग्राफमध्ये ओर्स, देन त्याच पॅरेग्राफमध्ये गँगवे वर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट बघा सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशनमधून विल्फले टेबल मेथड, हायड्रॉलिक सेपरेशन मेथड रीड करा. डायग्रॅमची प्रॅक्टिस करा नीट. पेज नंबर 101वर मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आणि फ्रॉथ फ्लोटेशन मेथड दिली आहे, ती रीड करा अँड डायग्राम्स पण प्रिपेअर करा. ह्या पेजवर इंटरनेट माय फ्रेंड पॉईंट रिड्यूस केलेला आहे. देन पेज नंबर 102वर व्हॉट इज लीचिंग असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ह्या पेजवरून डू यू नो पॉईंट रिड्यूस केला आहे. पेज नंबर 103 एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ॲल्युमिनियमचा सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर, व्हॅलेन्सी वगैरे दिली आहे, ती नीट रीड करा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड ओरमधून बेअर्स प्रोसेस मोस्ट इम्पॉर्टंट आहे फक्त. नेक्स्ट पेजवर बघा इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना अलॉंग विथ डायग्राम नीट लर्न करायचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर लास्ट पॅरेग्राफमधून रोस्टिंग अँड कॅल्सिनेशनवर डेफिनेशन विचारू शकतात. त्यानंतर पेज नंबर 105 थर्मिट वेल्डिंगची पूर्ण डायग्राम रिड्यूस केली आहे. त्यानंतर कलेक्ट इन्फॉर्मेशन पॉईंट रिड्यूस केला आहे. त्यानंतर बघा पेज 106वर कोरोजन ऑफ मेटल्स पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 4 एक्झाम्पल्स दिले आहेत कोरोजन ऑफ डिफरंट मेटल्सचे, ते करा. आणि प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजनमध्ये बघा पेज नंबर 107 फर्स्ट पॉईंट गॅल्वनायझिंग, टिनिंग, ॲनोडायझेशन ते लर्न करायचे. त्यानंतर पेज नंबर 108वर इलेक्ट्रोप्लेटिंग अँड अलॉईंग लर्न करायचे. हे 5 पॉईंट्स प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजनचे मेथड्स आहेत, त्यावर असा पण क्वेश्चन विचारू शकतात, व्हॉट आर मेथड्स ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन. आणि लास्ट डू यू नो आणि कलेक्ट इन्फॉर्मेशन रिड्यूस केले आहेत. आता बघूया या लेसनमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1 बघा गिव रिझन्स आहेत. हे 5ही क्वेश्चन्स आहेत, ते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत एक्झामसाठी, त्यामुळे नीट करा ते. फर्स्ट बघा द कॉपर वेसल्स टर्न ग्रीनिश अँड सिल्वर आर्टिकल्स टर्न ब्लॅकिश वेन केप्ट ओपन इन एअर फॉर लॉंग टाईम. सेकंड ॲनोड्स नीड टू बी रिप्लेस फ्रॉम टाईम टू टाईम ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲल्युमिना. थर्ड grills of doors and windows are always painted before they are used. Fourth, edible oil isn't allowed to stand for long time in an iron or tin container. And fifth, sodium is always kept in kerosene. तर हे 5 क्वेश्चन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. Then question number 2, what is corrosion? Do gold ornaments corrode? Justify. Question number 3, out of sodium and sulfur, which is a metal? Explain its reaction with the oxygen. Question number 4, explain the terms or write short notes on. Any question can be asked. Metallurgy, gangway, ores, minerals, galvanizing, tinning, anodization, electroplating, alloying, roasting,
कॅल्सिनेशन. ह्या एवढ्या टर्म्सपैकी कोणतीही टर्म आहे ती विचारली जाऊ शकते. डेफिनेशन्स पण विचारले जाऊ शकतात. Question number 5. A tapping vessel opens in a tank like container that is tapering on other side. The tank has an outlet for water on the upper side and a water inlet on the lower side. Finely ground ore is released in the tank. A forceful jet of water is introduced in the tank from lower side and gangway particles and pure ore are separated by this method. देन ह्या पॅरेग्राफवर बेस्ड क्वेश्चन्स आहेत. ए, द अबाउट डिस्क्रिप्शन इज ऑफ विच ग्रॅव्हिटेशन सेपरेशन मेथड अँड बी, ड्रॉ लेबल डायग्राम ऑफ दिस मेथड. देन क्वेश्चन नंबर 6, ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स. बघा डायग्राम जो दिलेला आहे तो इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिनाचा दिलेला आहे. त्यावर बेस्ड क्वेश्चन्स आहेत. ए, राईट एनोड रिॲक्शन. B, write cathode reaction. And C, what is purpose of mixing cryolite and fluorspar with alumina. Then next question number 7, observe the given figure of reactivity series of metals and answer the following question. मी सांगितलेलंच की रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. एक्झामसाठी क्वेश्चन येतो यावर. ए बघा, नेम 2 metals which react with water. B, name 2 moderately reactive metals. And C, name the most highly reactive metal and the most less reactive metals. फिगरवर बेस्ड आन्सर करायचे आहेत हे. क्वेश्चन नंबर 8, ड्रॉ नीट लेबल डायग्राम्स ऑफ. डायग्राम्स विचारले जाऊ शकतात. 3 मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो डायग्राम्सवर. तर हे 4 डायग्राम जे आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, नीट करून ठेवा. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. बी, फ्रोथ फ्लोटेशन मेथड. सी, इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. अँड डी, हायड्रोलिक सेपरेशन मेथड. देन क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 11 करायचे एक्सरसाइजमधले. राईट नेम्स, मॅच द पेअर्स, राईट केमिकल इक्वेशन्स, कंप्लीट द स्टेटमेंट्स, असे 1 वर्ड किंवा 1 सेंटेन्समध्ये आन्सर असणारे क्वेश्चन्स आहेत. नक्की करा ते. नंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, बोर्ड एक्झामसाठी विचारले गेलेले फिल इन द ब्लँक्स, ऑड मॅन आउट वगैरे मी घेतलेत ह्या स्लाईडमध्ये. फर्स्ट बघा, कोरोजन कॅन बी प्रिव्हेंटेड युजिंग डॅश सोल्युशन्स. सेकंड, ऑड मॅन आउट, टिनिंग, आयनोडायझेशन, एलॉईंग, फ्रोथ फ्लोटेशन. थर्ड पण ऑड मॅन आउटवर क्वेश्चन होता, झिंक, आयर्न, फॉस्फरस, सोडियम. फोर्थ, in Wilfley table method the particles of gangway are separated by dash separation method. And fifth, what is leaching. नेक्स्ट एक्स्ट्रा क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. तर हे क्वेश्चन जे आहेत त्यावर राईट शॉर्ट नोट्स ऑन और एक्सप्लेन विथ नीट लेबल डायग्राम असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. हे एक्स्ट्रा क्वेश्चन्स दिलेले आहेत मी प्रॅक्टिससाठी. ह्यावर जर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आले तर ते पण तुम्ही आन्सर करू शकता, त्यामुळे हे पण करून ठेवा. फर्स्ट बघा, इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. सेकंड, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर. थर्ड, विल्फ्ले टेबल मेथड. Fourth, hydraulic separation method. Fifth, froth flotation method. And last, sixth, magnetic separation method. So this is all about today's video. Next video will be about important points, reduced portion and important questions from chapter number 9, carbon compounds. Video आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.